सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. हरि ओम. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तरी या विठ्ठले कृपा केली. खरोखरच जन्मोजन्मी मोठं पुण्य करत हा जीव आला असणार, म्हणून स्वामी आणि सरलाताईंच्या पोटी आम्हाला जन्म मिळाला. लहानपणी ज्यांनी आम्हाला बोटाला धरून एक एक पाऊल टाकायला शिकवलं, त्याच स्वामींनी पुढे हाताला धरून या अध्यात्माच्या प्रांगणात सहजच आणून सोडलं. मला बोलायला विषय साधारणपणे असा दिला आहे की लहानपणी मुलगी आणि वडील आणि पुढे सद्गुरू आणि शिष्य या दोन्ही भूमिकेमध्ये कसं कसं तुम्ही पाहिलं, कसं कसं वडील या नात्याने त्यांनी कसं तुम्हाला शिकवलं आणि सद्गुरू म्हणून कशा तऱ्हेने तुम्ही आला. ज्यावेळेला हा विषय सांगितला त्यावेळेला पूर्वीचं आम्ही दादा म्हणत असू त्यावेळेला ते लहानपण सहजच आठवून गेलं. डोळ्यासमोरून एक 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 त्यांच्या कृती, त्यावेळेला त्याच्यातले अर्थ समजत नव्हते. वागण्याचं हे किरण मी सगळ्यांच्या घरी अशा पद्धतीने सगळेजण वागत असतील, करत असतील असं वाटत होतं. नंतर नंतर ते जाणवलं. आमच्याकडे सगळ्यांना 6च्या अगोदर कंपल्सरी होतं की उठलंच पाहिजे, आणि मी सगळ्यात धाकटी होती म्हणून लहानपणी थोडंसं मला एक 10 मिनिटाचा अवधी मिळायचा. त्याच्या अगोदर स्वामी उठून त्यांचं हंतरून पांघरून काढून त्यांचं आवरायला गेलेले असायचे, आणि आम्ही उठलं की पाठीमागचा कचरा वगैरे काय. एक गोष्ट निश्चितपणे वाटते की समजा स्वामींचं आवरून झालं, त्यांच्या ध्यानाला बसायची असली, कचरा व्हायचा असला तर त्यांनी कधी चुकूनही हाक मारून प्रतिभा जरा कचरा काढ किंवा हे कर वगैरे असं कधी सांगितलं नाही. ते केरसुणी घ्यायचे आणि झाडाला लागायचे. मग आपण पटकन पुढे येऊन म्हणायचं की हो दादा मी झाडते, तुम्ही नको म्हणून. हे कुठलंही काम असू देत, छोटं मोठं किंवा काही, कधी त्यांनी आपणहून असं सांगितलं नाही. ते स्वतः करायचे की त्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या. त्यांचं सगळं इतकं वेळ प्रत्येक कामाची याची, म्हणजे त्यावेळेला काही ते स्वामी म्हणून होते आमच्या लहानपणी असं काही नाही, किंवा खूप मोठे प्रवचनकार होते किंवा असं होतं असंही काही नव्हतं. पण तरीसुद्धा प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेला त्या त्याप्रमाणे करण्याची जी त्यांची हे होती, आणि अतिशय झटपट, अतिशय स्वच्छ नीटनेटका, म्हणजे झळझळीत म्हणतो त्यांचं, तशा त्या कृती सगळ्या आता डोळ्यासमोर येतात. म्हणजे अंघोळीला पाणी, आमचं छोटंच घर होतं, छोटीशीच बाथरूम होती. बाथरूम म्हणजे मोरीच पूर्वीची, तर त्याच्यातच एक छोट्या बादलीत गरम पाणी आणि बाकी 2-3 बादल्या गार पाणी ठेवले असं. पहिला तांब्या डोक्यावरती घेतला की त्यांचं मारुती स्तोत्र सुरू व्हायचं. इतक्या घनगंभीर आवाजात सगळ्या खोल्यांमध्ये ते भरून राहायचं. म्हणजे आमच्याकडे मुलांनी आम्ही कधी पुस्तक घेऊन मारुती स्तोत्र किंवा रामरक्षा पाठ केलेलं आठवत नाही, ते ऐकूनच पाठ होऊन गेलं होतं सगळ्यांचं. ते मंचाला अंग पुसून टॉवेल गुंडाळून आमच्याकडे एकाच ब्रॅकेटवरती एक रामरायांचा छोटा फोटो पंचायतनाचा आणि मारुतीचा मोठा फोटो. मारुतीचे ते पहिल्यापासून उपासक होते हनुमंतांचे, आणि तिथे येऊन ते डोकं टेकून ज्यावेळेला शरण शरण तुझा हनुमंता असं म्हणायचे, त्यावेळेला खरोखरच म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये, प्रत्येक त्यांच्या शब्दाच्या उच्चारण्यामध्ये किंवा त्यांचे अंतरीचे सगळे भाव प्रगट करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. त्याही वेळेचं आठवते ते, आणि ते दुसऱ्यांच्या मनामध्ये प्रस्थापित करण्याचं पण सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं त्यावेळेला. ते ज्या भावामध्ये असं त्या भावामध्ये ऐकणारे पण सहजच जात असत, आणि ते प्रवचनांमधनं आपल्याही नंतर लक्षात असं की प्रत्येक श्रोत्याला जणू काही ते प्रत्येकाकडेच बोलतायत, आपल्याशीच बोलतायत, आपल्यावरतीच प्रेम करतायत असं वाटत असेल. त्यांना खेळायला जात असत, टेनिस ते उत्तम खेळत असत. नवीन शिकले होते तरीसुद्धा, म्हणजे जी जी काही गोष्ट घ्यावी ती पूर्णत्वाला न्यावी, तसं ते पुण्याचे चॅम्पियन झाले, तुम्ही पुस्तकात वाचलं असेल. पण ते रॅकेट घेऊन
टेनिस कोर्टवरती गेले, तो मुलगा बॉय म्हणत असत, तो जर आला नसेल तर पाण्याची जारी घेऊन टेनिस कोर्टला पाणी मारणं, ते नेट लावणं इथपासनं पण ते करत असत. ते कोणासाठी थांबून राहणं हे त्यांना कधी जमलं नव्हतं. ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला तिथनं ते सुरुवात, ते दुकानसुद्धा मग ते स्वतः झाडत असत. कोणी यायच्या अगोदर सगळं पाणी मारून सगळ्या काउंटरला फडकं मारून मग ते त्यांच्या वाचायला किंवा ते दुसऱ्यांच्यासाठी. ते काही वेळेला आमच्या लहानपणचं सांगते की आम्ही शाळेमध्ये खेळायला प्रॅक्टिसला थांबायला लागायचं आणि दर सोमवारी स्वामी सगळ्यांना घेऊन फिरायला जायचे कुठेही. आणि कधीतरी 2-3 महिन्यांनी SP कॉलेजच्या समोर त्यावेळेला जीवन रेस्टॉरंट होतं, तिथे डोसा खायला पण आम्हाला घेऊन जायचे. पण समजा शाळेतून यायला उशीर झाला, खेळायला थांबलो प्रॅक्टिसच्या ह्याच्याने आणि यायला उशीर झाला तर ते थांबून राहत नसत. जी कोणी घरात असेल त्यांना घेऊन ते बाहेर पडत असत. त्यांचं प्रत्येक कृती त्याही वेळेला जर बघितली असली, कोणी जर दुकानात त्यावेळेला आलं असेल आमच्या इकडच्या, तर तागा उलगडून दाखवला तर तो पुन्हा घडी करून ठेवण्याचं, कोणाला ज्यांना कापून दिलं असेल ते कापून त्याची घडी व्यवस्थित करणं, ते पुन्हा बांधून, त्या प्रत्येक कामात एक सफाई होती त्यांच्या आणि शेवटपर्यंत ती तशीच होती. आंघोळ करताना ते तेल लावून रोज आंघोळ करत असत. त्यांचं शरीर अतिशय मजबूत व्यायामाने कमावलेलं. ते ज्यांनी कोणी त्यांना जर उघडं अगोदर बघितलं असेल, थोडंसं म्हणजे 60च्या वयामध्ये, 55-60च्या मध्ये, रंग पण त्यांचा गोरा होता, कांती पण सुंदर होती, पिदा दंड होते. ते हल्ली आता जे मॉलिश अगदी अशा पद्धतीने करा वगैरे असं काही नव्हतं. ते तेल सुद्धा डोक्यावरती अगदी खसखसून खसखसून चोळायचे इकडून तिकडून सगळ्या बाजूनी. अंगाला तेल लावायचे तर त्या पेदा दंडावरनं हात फिरताना एक थपक असा जो आवाज यायचा तोही त्यांचा त्यावेळेला म्हणजे बघायला पण ते खूप सुंदर वाटायचं. इतक्या वर्षांमध्ये आम्ही कधी स्वामींना किंवा आईला की नुसतेच बसूनच राहिले आहेत, आता काही कंटाळा चाललेला आहे, आता काही करायचंच नाही, असं कधीही आमच्याकडे आम्ही कधी बघितलंच नाही त्यांना की असे नुसतेच बसलेत पडलेत किंवा हे झालं असं. ध्यानाला बसायच्या अगोदर ते पलंगावरती दुकानात जायच्या अगोदर बसायचे, दुकानातून आल्यावर दुपारचं बसायचे, रात्रीचं बसायचे. ते पलंगाच्या मध्ये एक पातं, त्यावेळेला आम्हाला काही ध्यान किंवा हे ते काही नाही, दादा आपलं एक पातं बसतात एवढंच फक्त माहिती होतं. नंतर एक छोटी मोरी, प्रत्येक खोलीमध्ये अशी एक मोरी होती, त्याच्यावरती लाकडी पाट घातला होता आणि त्याच्यावर गादी घालून त्यांचं आसन केलं होतं ध्यानाचं बागेश्वर निवासमध्ये. मग तिथे ते बसायचे. ध्यान संपलं, तिथे त्यांनी एक मारुतीचा एक फोटो मिळाला होता, तसबीर, असं हातात चिपळ्या घेतल्या, पांढरा असा होता, हातात चिपळ्या घेऊन तल्लीन झालेले आहेत भजनामध्ये, असा एक तो फोटो तिथे ठेवलेला होता. आणि तिथे बसून ध्यान संपल्यानंतर ते तुकाराम महाराजाचे अभंग किंवा एकनाथ महाराजांचे खूप तल्लीन होऊन म्हणत असत. गाण्याची त्यांना खूप आवड होती. मोठे मोठे गाण्याचे कार्यक्रमांना ते जात असत. सवाई गंधर्वांचा जो कार्यक्रम व्हायचा त्यावेळेला भावे स्कूल शाळेमध्ये व्हायचा. ते सकाळी, ते रात्रीचे कधी गेले नाहीत जास्त, पण सकाळी दुकान उघडायला 8:30 वाजता जाताना एक 10 मिनिटं अगोदर, कारण बहुतेक नंतर शेवट आलेलं असायचं, त्यावेळेला ते तिथे एक अर्धा तास थांबायचे आणि मग जायचे. किंवा हिरातबाई बडोदेकरांचं असलं तर ते आवर्जून जायचं. तशी त्यांना गाण्याची माहिती पण, त्यांचे कान पण एकदम तयार होते. आणि मग कधी कधी सगळ्यांना की शास्त्रीय संगीतात कसे शब्दांची मोडतोड करतात, सगळ्यांना हसवायला किंवा हे करायला हळूच एखादा ते म्हणून दाखवायचे की हा शब्द इकडे अर्धा आणि अर्धा शब्द खालच्या ह्याच्यात कसं म्हणतात, आणि आपण पण खूप खळखळून हसायचे. त्यांना विनोद खूप आवडायचे. म्हणजे ज्यावेळेला स्वामी म्हणून असं नव्हतं किंवा फारसं काही कोणी येत नव्हते किंवा हे होतं, त्यावेळेला अक्का कॉलेजमध्ये जात होती, आम्ही तरी शाळेत होतो. त्यावेळेला जेवता नाही, त्यावेळेला तर वाचायला वेळ नसायचाच अजिबात, पण ते जेवायला बसायचे. आई पोळी करून घालत असायची आणि तिथेच एक पाठीमागे एक छोटं टेबल होतं, त्याच्यावर बसून मोहिनीचे त्या आलेले चौपनामधले छोटे छोटे किस्से असायचे पानांवरती, ते वाचून त्यांना
दाखवायचं. आणि त्या विनोदांचा उपयोग ते प्रवचनामध्ये इतकं अशा पॉईंटला करायचे की किती उंचावरती गंभीर विषय त्यांनी नेला तरीसुद्धा सगळं वातावरण हसत खेळत ठेवून ते तेवढ्याच ह्याच्यावरती पुन्हा उंचावरती नेत असत. दर सोमवारी पूर्वी आमच्याकडे शंकरावरती अभिषेक करत असत स्वामीजी. आणि त्याच्यानंतर शिवलीलामृताचा 11वा अध्याय एक सोमवार आणि शनी महात्म्याचं एक सोमवार असं ते वाचत असत. पुढे पुढे ते कितीतरी वर्ष नंतर बंद झालं. परंतु ते वाचत असताना ते गोष्टीरूप असल्यामुळे आम्ही पण ऐकायला बसायचो, कारण सगळ्या गोष्टी होत्या. परंतु ते वाचत असताना ते खूप त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जायचे. म्हणजे त्यांच्याही डोळ्यातनं पाणी यायचं आणि आमच्याही डोळ्यातनं पाणी यायचं. आणि ते शनी महात्म्यातलं म्हणजे त्यांनी काय काय त्याच्यातलं घेतलं म्हणजे नंतर आठवते की जसं श्रवण भक्ती की सारं ते शोधूनही घ्यावे, असारं ते टाकूनही द्यावे या नावं श्रवण. तसं त्यांनी त्या गोष्टीमधलं तू न मागसी हात पाय राज्य छत्रादी सुखोपाय परदुःख निवारसी हे जे मुख्य आहे ते त्यांनी त्याच्यातलं घेतलं बरोबर. की कोणतंही ऐक सुद्धा त्यांनी स्वतःसाठी कधीच केव्हाही मागितलेलं आम्हाला आठवत नाही किंवा भगवंताच्याकडे कधी काही मागितलंय असंही आठवत नाही. परंतु दुसऱ्यांच्यासाठी म्हणून दुसऱ्यांना आनंद व्हावा, दुसऱ्यांना सुख व्हावं ह्याच्यासाठी मात्र आईच्या हातावरती ते आचमन नित्य देत असत. पूजा झाली शंकराची की सगळ्या साधक विश्वाला आनंद मिळावा, त्यांची सुखदुःख बाजूला व्हावी, त्यांना कुठलेही शारीरिक क्लेश होऊ नये म्हणून ते आईच्या ह्याच्यावरती. आणि तेही जर कोणी बघितलं असेल तर ते इतकं मन लावून ते टाकायचे हातावरती की ते इथनं घ्यायचं आणि हातावर टाकायचं, इथनं घ्यायचं की त्यांचे डोळे सुद्धा बरोबर तेवढ्याच लईमध्ये हालत असत आणि तेवढ्याच लईत आईचा हात पण हालत असत. म्हणजे ते बघणं सुद्धा इतकं सुंदर वाटत होतं. हे कशा कशा भावनेतनं कसं कसं पुढे पुढे घडत गेलं. प्रत्येक कृती प्रत्येक गोष्ट म्हणजे ते जे जे काही त्यांनी वाचलं की अध्यात्माच्या ह्याच्या याने की काय लोकांना सांगायचे किंवा कशा तऱ्हेने सांगायचे ती प्रत्येक गोष्ट ते आचरत गेले. त्याप्रमाणे त्यांनी आपलं जीवन घडवत गेलं. म्हणजे लहानपणापासनं ते हळूहळू जो काही प्रवास आमच्या समोर आला म्हणजे मला आठवते तिथपासनं की त्यावेळेला टिळक टँक एकच टँक होता, ते उत्तम पोहत असत. तर आम्हालाही सोमवारी एखाद्या घेऊन जायचे. त्यावेळेला आम्हाला काही पोहायला येत नव्हतं पण आम्हाला पाठीवरती घेऊन त्यांची शक्ती पण कितीतरी मोठी होती. म्हणजे मी त्यावेळेला 5-6 वर्षाची असेल तर ते पाठीवरती मी स्वामींच्या झोपायचे आणि ते पोहत इकडच्या बाजूने तिथपर्यंत मला घेऊन जायचे. आता ते जाणवत आहे की आत्तासुद्धा जणू काही स्वामींनीच आम्हाला पाठीवरती घेऊन ह्या संसार सागरातून पण तरुण नेण्यासाठी ठेवलेलं आहे. आम्हाला काही आमची शक्ती नाही हातपाय मारून ह्याच्यातनं पुढे जाण्याची. पण कधीही केव्हाही अमकं करा किंवा तमकं करू नका असं कधी त्यांनी सांगितलं नाही. त्यांचा धाक खूप होता. ते कधी रागवले नाहीत, त्यांनी आम्हाला कधी मारलं नाही, कुठल्याही मुलांना कधी त्यांनी हात नाही लावला. पण तरी सुद्धा आम्ही जर मुलं भांडा, आता आम्ही 4 भावंड होतो, भांडण होणार नाही असं काही नव्हतं, आरडाओरडा होत होता. आई सुद्धा कधी आईनी मारलं नाही, कधीतरी ओरडायची, जास्त मस्ती करताय ऐकत नाही म्हटले की एकच शब्द बोलायचे, आता दादांना तुमचं नाव सांगे ना, की सगळे चिडीचूप होऊन जायचे. त्यांचा एक प्रकारचा दरारा तेव्हापासूनही होता. कितीतरी वेळेला असं जाणवतं की पुढे पुढे ते सांगायचे. म्हणजे ज्ञानेश्वरी त्यांच्या वाचनात होती, बरेच वेळेला प्रवचनात ना की ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येकाच्या व्याख्या करून ठेवलेल्या आहेत. पण तसं त्या अनुष्ठान करून म्हणजे वडील कोणाला म्हणायचं तर श्रुती स्मृतींचे अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठोनी जगा देत, तसं आम्हाला त्याचं सगळं अनुष्ठान करून त्यांच्याकडनं सहजच मिळत होतं. आमच्या डोळ्यासमोर ते सहजच चित्र जे काही होतं त्याच्यामुळे मनावरती लग्न होईपर्यंत ह्याच्यापेक्षा बाहेर काही निराळं असतं असं आम्हाला कधी जाणवलंच नव्हतं.
त्यांनी मुलांना मोकळा वेळ असा कधी ठेवलाच नाही. प्रत्येकजण आमच्या दुकानात नोकर जास्त नव्हते कामाला. घरचीच सगळीजणच जायची. म्हणजे आईच्या चरित्रातनं पण तुम्ही ऐकलं असेल की दुकानामध्ये त्यावेळेला तिने यायचं हे निश्चित होतं. घरात काही असो, कितीही काम असो, त्यावेळेला ती दुकानात. तसं आम्ही मुलंसुद्धा सगळीच खेळ झाला, घरी आलं, हातपाय धुवायचे की दुकानात मदतीला जायचं. जास्त कोण सीझनल असेल त्यावेळेला तरी जास्त लागायचं. पण त्यामुळे कुठेतरी मैत्रिणींच्या बरोबर फिरायला गेले, गप्पा मारत गेले, कुठे सिनेमालाच गेले, असं कधी झालं नाही. त्यामुळे प्रत्येकाला एक बांधिलकी, एका वेळेत पर्टिक्युलर काम करण्याची किंवा अशी इतकी लावून दिली होती की त्याच्या व्यतिरिक्त असं इकडे तिकडे लग्न होऊन दुसऱ्या घरी गेल्यानंतर की ह्याच्यापेक्षा काही निराळं वातावरण असतं, ह्याच्यापेक्षा काही निराळे विचार करणारे लोक असतात हे आम्हाला नंतर समजायला लागलं. नाहीतर आई पहिल्यांदा जास्त बोलायची नाही, थोडंसंच हो नाही अमकं तेवढं काम करायचं मोकळं. त्यावेळेला स्वामी खूप बोलायचे. म्हणजे त्यांचा स्वभाव बोलकाच होता. दुकानदारीमुळे पण असेल, दुकानात येणाऱ्या पण कितीतरी गिऱ्हाईकांना बोलायला लागायचं. किंवा त्यावेळेला पटवर्धन म्हणून एक जण यायच्या शेजारच्या, त्या म्हणाले ओ तुमचं आडनाव वाकडे कोणी ठेवलं, तुमचं आडनाव गोडबोले करायला पाहिजे होतं. बहुतेक म्हणूनच स्वामींना गोडबोले म्हणून स्वामी स्वरूपानंद भेटले असावे. पण अतिशय मधुर, म्हणजे बोलण्याची पद्धत त्यांची किंवा सगळ्यांच्या बरोबर वागण्याची पद्धत हे पहिल्यापासूनच तशी होती. ते कधी कधी आईला म्हणायचे अगं थोडंसं बोलावं, नाहीतर उगाचच गैरसमज. म्हणजे पण काय बोलायचं काय, आधी वेळ नसायचा तरी सुद्धा शेजाऱ्यांच्याकडे बोलायचं काय हा मोठा प्रश्नच असायचा तिला. नंतर नंतर साधक विश्व वाढल्यानंतर ती जास्त बोलायला लागली, सगळ्यांच्यात मिसळायला लागली, हे करायला लागली, असं झालं. त्यामुळे घरातमध्ये सुद्धा बोलणाऱ्यांच्यापैकी मी आणि माझी सगळ्यात मोठी बहीण होती, ते आम्ही जरा जास्त बोलायचं किंवा आम्हाला मित्रमैत्रिणी थोडे जास्त होते. माझा भाऊ तुम्ही बरेच जणांनी बघितलं असेल, आणि दुसरी बहीण सुरेखा, ते विशेष कोणाच्यात जास्त. संपूर्ण कॉलेजच्या ह्याच्यामध्ये अनिलला आमच्या 2च मित्र होते. म्हणजे इतरांशी बोलणं किंवा हे ते असेल, पण असं बोलू शकेल, काही सांगू शकेल असे, किंवा हिला पण एखादीच मैत्रीण होती. पण त्यांचंही असं खूप येणं जाणं आमच्याकडे किंवा आमचं त्यांच्याकडे होतं असं नाही. नंतर नंतर ज्यावेळेला स्वामी ज्ञानेश्वरी सांगायला बसत, त्यावेळेला अगोदरच्या ह्याच्यात ते दुकान बंद करून 9 वाजता यायचे, अंघोळ करायचे आणि मग प्रवचन सुरू व्हायचं. तर त्यावेळेला ते घरी यायच्या वेळेला आम्ही मुलांनी गादीवरती झोपलेलं, सगळं जेवण खाण करून आवरून झोपलेलं असायला पाहिजे, असं कंपल्शनच होतं. 7च्या पुढे बाहेर जायचं नाही आणि 9 वाजता सगळं आटपून झोपलेलं पाहिजे. आणि मग त्यांचं त्यावेळेला कोणी येतही नव्हतं, आई आते म्हणजे आत्या आमची, असे 1-2 जणच असायचे. नंतर नंतर लोक यायला लागली. ते आता नंतर ज्या वेळेला मुलं घरात दंगा करतात, हे करतात, त्यावेळेला जाणवतात. मग उगाच चिडाचिडी होते, आरडाओरडा होतो. तो आमच्या घरात कधी झाला नाही. कारण दिवसभर सगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त झाल्यानंतर घरी आल्यानंतर जी शांती पाहिजे, विश्रांती, त्याच्यामध्ये जर मुलांची भांडणं झाली, हे झाली, मग चिडाचिडी, ते आमच्याकडे कधी झालं नाही. मग नंतर नंतर ज्या वेळेला लोक यायला लागली प्रवचनाच्या वेळेला, मग आम्ही खालती बसायचो, जिन्यामध्ये जाऊन आम्हालाही त्यावेळेला कधी वाटलं नाही की आपण ज्ञानेश्वरी, कारण एकतर तरुण वर्ग विशेष नव्हता. एकच ती कांचन वेरेकर आणि किल्लेले बाबांची मुलगी यायची, बाकी सगळे मोठेच होते त्यांच्या वयाच्या आसपास. त्यामुळे आपण हे ऐकायचे हा काही हे नव्हता त्यावेळेला. पण त्यांनीही कधी सांगितलं नाही की बाबा मी सांगायला बसतो, तुम्ही निदान ऐकायला तरी बसा, तुम्ही 5 मिनिटं तरी बसा, काय सांगतो ते ऐका, असंही ते चुकूनही कधी म्हणाले नाही. ज्यावेळेला तरुण वर्ग यायला त्यावेळेला आमचं लग्न होऊन आम्ही बाहेर गेलो होतो. आणि मग आम्ही ज्यावेळेला माहेरी यायचो त्यावेळेला या सगळ्या मुली, त्यावेळेला जयू, विणा, तारा तरी बरेच वेळेला, कारण स्वामी पावसला जायचं असले की दुकानात कोणतरी पाहिजे म्हणून मी येत होते. कारण बरेच काळ मी दुकान नंतर बघत होते आणि स्वामी लवकर, मग प्रवचन थोडं लोक यायला लागली, मग फार उशीर नको म्हणून लवकर सुरू केलं होतं.
रस्त्यातून चालताना सुद्धा कधी कधी दुपारचं दुकान, रविवार कॉलेज नसलं की मी असायची दुकानात, त्यांच्याबरोबर खरेदीला जायची. दुकान बंद करून आम्ही एकदम यायचो. तुम्ही जर त्यांना चालताना जरी बघितलं असलं, ते कितीतरी जणांनी बघितलंही असेल, ते अतिशय झपझप पावलं टाकत चालत होतं, अतिशय ताठपणे. आणि एक डौल होता त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये, अतिशय एक डौल होता. चालताना, बोलताना, बसताना, उठताना. मध्ये एकदा माधवानंदांनी सहज सांगितलं होतं की आपण, त्यांच्या खिशात असे रुमाल असायचा पांढरा, वरच्या खिशात नेहरू शर्ट घालायचे. काही झालं थोडंसं गार पाणी ते लावायचे, तोंड पुसायचे, पण पुन्हा चारही तुकडे एकत्र करून तो तसाच्या तसा, म्हणजे इथपासून ते प्रत्येक गोष्टीमध्ये नीटनेटकेपणा त्यांच्या अंगात मुरूनच गेला होता. म्हणजे कधीही त्यांनी रुमाल घेतला आणि असा करून खिशात कोंबला असं कधीही झालं नाही. तसं चालताना, त्यांच्याबरोबर चालताना सहजच वाटायचं की किती मज्जा आहे. म्हणजे उगाचच मान ताठवायची की मी स्वामी, म्हणजे चालले त्यांच्याबरोबर असं. तर त्यावेळेला काही खूप लोक स्वामी म्हणून त्यांना ओळखत होते किंवा असं काही नव्हतं, पण छान वाटायचं. दुकानामध्ये बसून सुद्धा त्यांनी बराचसा अभ्यास दुकानामध्ये बसून केला शास्त्राचा. त्याचा परिणाम म्हणा किंवा हे की गिराईक नसलं की आम्ही सुद्धा स्वामी पावसला जाऊन आले, ते नित्यपाठ आणला होता, मग ते नित्यपाठ वाचून ते पाठ करायचं. त्यावेळेला अर्थ काय समजून घ्यावा असं काही समजलं नाही, पण नित्यपाठाच्या वेळा पाठ करायच्या, मनाचे श्लोक बसून पाठ करायचे, कोणी आलं तर हे करा. असं त्याचा परिणाम म्हणून की इकडे आल्यानंतर त्यांच्याकडे बघण्याची, लग्न झाल्यानंतर 2-5 वर्षांनी बघण्याची दृष्टी बदलत गेली. वडील म्हणून म्हणता म्हणता बाकीचे जण स्वामी स्वामी म्हणायचं. पहिल्यांदा आम्ही दादाच म्हणायचो सुरुवातीला, पण कधी स्वामी म्हणून बोललं गेलं किंवा म्हणायला लागलं माहीत नाही. त्यावेळेला जय वगैरे यायच्या, त्यांना मदत करायला म्हणून यायच्या. मग जसं आम्ही करत होतो तसं स्वामी काही उठून करायला लागले की त्या पुढे यायच्या की थांबा आम्ही करतो, स्वामी आम्ही हे करतो. मग आम्ही पण त्यांना स्वामी म्हणून म्हणायला लागलो. आणि 76-77 साली मी त्यांचा अनुग्रह घेतला. आणि दादा म्हणता म्हणता सद्गुरू म्हणून, स्वामी म्हणून त्यांच्या ठिकाणी शरणागत झाले. किती शरणागत झाले असं सांगता येणार नाही. कित्येक साधकांचं ऐकलं की स्वामीजी उदाहरणं सांगतात, तसं काही आमच्या आयुष्यामध्ये एवढी शरणागती झाली असंही नाही म्हणतात. पण तरीसुद्धा त्यांच्या सहवासात जे प्रेम अनुभवलं, आधी वडील म्हणून आणि नंतर सद्गुरू म्हणून, ते असं शब्दात वर्णन करून सांगता नाही येणार. त्यांच्या बघण्यामधनं, त्यांच्या एखादा शब्द, बरेच लोक यायची, आम्ही जरी माहेरी आलो तरी आमच्या वाट्याला ते 5-1 मिनिटच यायचे. यायच्या मुली ज्या काही मदतीला, नंतर पॅरालिसिस झाल्यानंतर जास्त जण मदतीला यायला लागले, आईची फार धावधाव व्हायला लागली म्हणून. तरीसुद्धा असं नाही की बाबा आता मुलगी आली आहे तर आता तुम्ही नको, मुली करतील मग मुली गेल्यानंतर तुम्ही या, असं नाही त्यांनी कधी केलं. ज्यांच्याकडे जे जे काही काम दिलं होतं त्या वेळेला त्या यांनी यायचं, ते काम करायचं आणि त्यांनी जायचं. एक जण आली की पहिली जण जायची. एकदा आम्हीच म्हटलं होतं त्यांना की अहो सगळे एकत्र राहिले तर यांना पण समजतं ना की तुम्ही काय हे करता, त्यांच्याबरोबर काय हे होतं, एकमेकांच्याबद्दल त्यांनाही प्रेम. नाही म्हणाले, तसं नसतं, गाडीचे 2 रूळ एकत्र येऊन चालत नाहीत म्हणायचे. खडखडाट होतो. मग ही करते का ती करते का अशा ह्याच्यात नाही. जे सुरू आहे हे इतके पर्टिक्युलर होते की ते नेहमी सांगायचे की एखाद्याला जर काम सांगितलं, म्हणजे आता बाबा तू हे माझं पत्र पोस्टात टाक, असं जर त्याला सांगितलं असेल तर ते त्यांनीच केलेलं त्यांना चालायचं. तो जाता जाता समजा समोर त्याला दिसला की तो मित्र चाललेला आहे पोस्टात, अरे तू पोस्टातच चालले ना, हे माझं पण पत्र जरा हे कर, तर ते त्यांना चालत नव्हतं, त्यांना अजिबात आवडत नव्हतं. ज्याला जे काम सांगितलेलं, तुला जर जमणार नसेल तर तू मला सांग, मग मी सांगीन कोणाला सांगायचं ते,
पण तुम्ही परस्पर तुम्ही तिकडे चाललात, मग माझं हे करून टाक, तुम्ही तिकडे हे तू त्याला सांग, हे त्यांना अजिबात चालत नव्हतं. आणि लक्षात येतं की एवढं मोठं कार्य जे उभं केलं ते त्यांनी स्वतः खूप कष्ट करून उभं केलं. ज्यावेळेला नवीन तरुण मुलं लहान होती, हे होतं कार्यक्रम करूया म्हटलं तर सतरंजा घालून इव्हन भावे स्कूल शाळेमध्ये, प्राथमिक शाळेच्या हॉलमध्ये, तर केर काढण्यापासनं पण त्यांनी तिथे, की अगोदर गेले त्यावेळेला एकच दोघं होते, तर त्यांनी केरसुणी घेऊन केर काढायला सुरुवात की येत आहेत आता लोक, आपण थांबूया वगैरे, असं कधी केलं नाही. आणि हाच पाठ सगळ्या मुलांच्या समोर, म्हणजे आध्यात्मिक मुलांच्या समोर पण असल्यामुळे कोणीही कुठल्याही काम करायला कधीही मागे पुढे बघत नाही. हे कार्य आहे, हे कार्य उभं करायचं आहे. आणि मग ते मोठ्या आनंदाने म्हणत असत की जे काही कष्ट करायला पाहिजे होते, अध्यात्माला जी प्रतिष्ठा मिळायला पाहिजे होती, ते कार्य खूप यांनी झालेलं आहे. आता या लोकांना फार कष्ट नाहीत उभं करायला, म्हणजे कष्ट आहेत, कष्ट नाहीत असं नाही, परंतु आता जे करतील त्याला 100 वर्षाला काही हे नाही. पण त्यांनी खरोखरच प्रत्येक जीवासाठी, प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचा गुण, प्रत्येकाचं हे बघून त्या त्या गुणाला हात धरून, ज्याला लेखनाची, जसं सुषमाताईंचा, त्यांचा स्वभाव जिद्दी आहे, त्यांना लेखनाची आवड आहे, नवीन शिकण्याची आवड आहे. वास्तविक पाहता त्यांचे विषय निराळे होते, ते सोडून ह्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवून जे आपल्याला जे जे काही मिळालं ते लोकांपर्यंत पोचवावं, ते तुम्ही सगळ्यांनी बघितले की याही देवाच्या अवस्थेमध्ये त्यांनी ते केलं. सगळ्यांच्या समोर स्वामी आणि सरलाताईंचं उदाहरण अतिशय होतं. कधीही आमच्या घरामध्ये 2 विचार झाले नाहीत. मागे एकदा मी म्हटलं होतं की प्रत्येकजण म्हणतं संसारामध्ये की भांड्याला भांडं वाजतंच, पण आमच्याकडे दुसरं भांडं तयारच नाही झालं, एकच होतं, त्यामुळे आवाज यायचा कधी प्रश्नच नाही झाला. त्यामुळे संपूर्ण शरणागती काय असते ते आईच्या उदाहरणावरनं समजलं. की कुठेही मध्ये आता ज्यावेळेला श्रद्धांजली वाहिली गेली आईच्या ह्याच्याला, त्यावेळेला अनिल म्हण की खरोखरच आम्ही कधी आईला एकदा सुद्धा एवढं सकाळी उठल्यापासून ते रात्री 11पर्यंत विश्रांती न घेता सुद्धा ती एकदाही कधी की मी आता दमले किंवा मी थकले किंवा मला आता हे होत नाही असं ती एकदाही म्हणाली नाही. स्वामींना पांढरे कपडे, पांढरे ते वापरत असत, ते स्वच्छ असायला पाहिजे, चांगले असायला पाहिजेत, म्हणून ती स्वतः सगळे धूत असत, टिनोपॉल घालून, नीळ घालून. आणि ते सुद्धा कुठे, कारण बाथरूम आमची छोटी ती, बाहेर एक कॉमन बाथरूम होती, सगळं बागेश्वर निवासीची चाळसारखी होती, आणि बाहेर कॉमन तिथेच भांडी घासणं सगळ्यांची तिथेच हे असे. ती सगळी मोरी धुवून घेऊन मग तिथे स्वामींचे कपडे ती स्वतः धुवून वाळत टाकत असे. पण एकदा सुद्धा मी दमले किंवा मला आता होत नाही, हा हे जे चित्र त्यांनी समाजापुढे ठेवलेलं होतं की कशा तऱ्हेने जीवन म्हणून, आणि ते शेवटपर्यंत. एकदा माधवानंदांनी त्यांच्या ह्याच्यात आठवणींमध्ये लिहिलं होतं की पॅरालिसिस झालेला होता आणि आई स्वामींना भरवत होती. त्यावेळेला डाव्या हाताने खाण्याची एवढी प्रॅक्टिस नव्हती, चांडेल म्हणून आई भरवत होते. आणि माधवानंद त्यावेळेला स्वामी त्यांच्याकडे असून, बघ बघ लग्नाला 50 वर्ष झाल्यानंतर बायको नवऱ्याला एवढ्या प्रेमाने भरवते आहे, असं चित्र कुठे दिसणार नाही. वी आर द लास्ट जनरेशन ऑफ दिस हॅपी फॅमिली असं म्हणायचे. की इतकी ती, म्हणजे ज्या वेळेला स्वामींना आला पहिले त्यावेळेला तिचंही वय तेवढंच होतं, 74 वर्षाचं. ज्या वेळेला तिने सगळं स्वामींचं त्या ह्याच्यात केलं त्याही वेळेला, त्याच्यानंतर तिला केमोथेरपी घ्यायला लागली, त्याच्यानंतर तिलाही पॅरालिसिस. पण ज्यांनी ज्यांनी कोणी आमच्या घरी आले असतील, आईला बघितलं असेल किंवा केव्हाही स्वामींना बघितलं, तर कधीही त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी झालं नाही, त्यांच्या चेहऱ्यावरची तृप्ती, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान. म्हणजे अध्यात्म म्हणजे काय हे त्यांच्याकडे बघून समजत होतं. म्हणजे लहानपणी आम्हाला ते अध्यात्म आहे म्हणून समजलं नसेल,
पण नंतर जाणवत गेलं की जे काही जीवन ते जगले आहेत त्याची परिपूर्णता ही आहे. आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला कुठपर्यंत पोचायचं आहे, हे त्यांच्या वागण्या बोलण्यामधनं, कृतीमधनं. आणि मग तुम्ही कितीतरी जणांनी अनुभवलं असेल की त्यांच्या नुसत्या बघण्यामधनं, त्यांच्या नुसत्या येण्यामधनं, त्यांच्या नुसत्या अस्तित्वामधनं सुद्धा केवढं तरी कार्य घडून जात असेल, कितीतरी जणांची अंतःकरणं बदलून जात असत. स्वामी आले हे कसं, एकदा ललिताताईंना माहिती आहे, ज्यावेळेला पॅरालिसिस झाल्यानंतर खूप जणांना बघायला मिळालं नव्हतं आणि पहिल्या त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ललिताताई त्यांना हाताला धरून घेऊन आल्या होत्या कार्यक्रमाच्या वेळेला. त्यावेळेला सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद, टाळ्यांचा कडकडाट आणि काठी धरून, कारण एक हात ललिताताईंच्या ह्याच्यावरती होता आणि एका हातात जी काठी होती ती काठीवरती उचलून त्यांनी सगळ्यांना अभिवादन जे केलं होतं, तो त्यांचा चेहरा आणि तिथल्या श्रवणाला आलेल्या सगळ्या साधकांचा चेहरा कोणी विसरूच शकणार नाही, इतका आनंद. हे कुठून मिळाला हा आनंद? तर त्यांनी जे लहानपणापासून, पहिल्यापासून, म्हणजे मला जे समोर दिसतं आहे त्या जीवनापासून त्यांनी जे आपलं जीवन घडवलं आणि अनेक पुढे साधकांचं त्यांच्यासमोर आपलं चरित्र ठेवून की हे जीवन आहे आणि अशा तऱ्हेने तुम्ही जीवन घडवा. तर अध्यात्म आणखीन निराळं नाही. किती तास ध्यान केलं किंवा किती ग्रंथ वाचले त्याच्यापेक्षा किती त्याच्यातलं आत्मसात केलं, आपण आपल्याला किती बदललं ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि लहानपणापासून तेच शिकत आलो. किती घेता आलं मला माहीत नाही, परंतु कुठे जायचं आहे हे ठिकाण त्यांनी निश्चित दाखवून दिलेलं आहे. आणि जसं स्वरूपानंदांनी म्हटलं की आम्ही पुढे गेलेलो आहोत, 4 पाऊलखुणा पाठीमागे ठेवलेले आहेत. जे कोणी ह्या पावलांवरनं येतील ते आमच्याच ठिकाणी येतील. आपणही त्यांचा मागोवा घेत घेत मोठ्या आनंदाने हे सगळी लोक खूप मोठं कार्य करून राहिलेले आहेत, मार्गदर्शक आहेत. आपलं परमभाग्य आहे की त्यांच्यासारखेच आणखीन मार्गदर्शक त्यांनी आपल्यासाठी तयार केलेले आहेत आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण हा मार्ग निश्चितप्रमाणे आक्रमू. हरिओम. माझा अभ्यास काही एवढा नाही. मला वाटतं मी इतकं सगळं बोललेली आहे की आणखीन कोणाच्या मनात प्रश्न राहिले नाही. 2 असतात प्रश्न विचारायचे की पूर्ण समाधान झालं, नाही तर मी काय बोलले ते काही समजलंच नाही. खूप काही ध्यानाला बसायला मिळत नव्हतं. मी महाराष्ट्र बँकेमध्ये सर्व्हिस करत होते. जस्ट लग्नाच्या अगोदर एक 7-8 महिने मी सर्व्हिसला लागले होते. तेही सांगते. आमचं दुकान होतंच, दुकानात मी जातच होते. एका बाजूला कॉलेज पण करत होते आणि व्हॉलीबॉल पण खेळत होते. म्हणजे पुन्हा युनिव्हर्सिटीतर्फे बरेच ठिकाणी फिरून पण आले. आणि स्वामींना खेळाचं खूप आवड होती स्वतःला पण, आणि आम्हाला मुलांना पण त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं होतं. आणि त्यांना आवडत असत, मैदानी खेळ खेळलेले आवडत असत. त्यामुळे लग्न झाल्यानंतर संसार, मुलं, नोकरी, आधी घरी काही स्वयंपाक पाणी करण्याची सवय नव्हती. थोडा विनोदी याच्यात सांगते आहे ना ग वेळ, मला किती वाजले?
माझ्यासमोर घड्याळ नाही. तर त्यावेळेला बँकेचे ॲडव्हर्टाइजमेंट आल्या होत्या आणि महाराष्ट्र बँकेमध्ये मुली नवीन घेत होते. 1 वर्षापासून सुरुवात केली होती. त्याच्या अगोदर बँकेत मुली नव्हत्या आमच्या. म्हणून मी पण केला होता ॲप्लिकेशन. आणि मग स्वामी म्हणाले हो हो बघा बघा नोकरीचं कुठेतरी बँकेत मिळाली तर फारच बरं. लग्नाच्या यायला बरं असतं. मुलगी नोकरी करणारी आहे म्हटलं की बरं असतं आजकाल. आणि त्याप्रमाणे मी बँकेमध्ये नोकरीला लागले होते. नोकरी संपली की घरी यायचं. आई तयारच असायचं. पान वाढलेलं असायचं. गरम पोळी करून द्यायची, जेवायची आणि मग दुकानात स्वामींना मदतीला जायचं. मग ते लवकर निघायचे 8 वाजता. मी नंतर दुकान बंद. त्यामुळे घरी स्वयंपाक करण्याचा मला कधी प्रश्न नाही आला. त्यावेळेला आई नेहमी म्हणायची अहो ही काही करत नाही. उद्याला लग्न होऊन गेल्यानंतर तुम्हाला नाही म्हणणार, मला म्हणतील की आईने हिला काही शिकवलं नाही का म्हणून. त्याला अगं असू दे आता जर सुरेखाचं लग्न झालं की आपोआप तुझ्या हाताखाली येईल मग करेल. पण बहिणीचं लग्न झालं आणि आठवडाभरातच अनिलचं लग्न झालं आणि आमची वहिनी सर्व्हिस करत नव्हती त्यामुळे ती घरात होती त्यामुळे मला काही लागलं नाही. आता ते तिकडे गेल्यानंतर तो स्वयंपाक, बँक, घरचं सगळं आवरणं याच्यात ध्यान कुठलं, वाचन कुठलं काही होत नव्हतं. जेमतेम कुठेतरी संध्याकाळची प्रार्थना म्हणणं किंवा हे म्हणणं इतपतच होत होतं. काही थोडंसं रविवारच्या वेळेला थोडं वाचन आणि वातावरण पण तिकडचं निराळं होतं. म्हणजे सासू सासरे खूप चांगले होते. त्यांचं वाचन पण अध्यात्माच्या यांनी असं वाचन नव्हतं. मग मुलं मोठी त्यावेळेला मग स्वामींना म्हटलं होतं की अहो अनुग्रह घेतला खरा. म्हणजे 2 मुलांच्या नंतर 1-5 वर्षानंतर मी घेतला पण काहीच होत नाही. तर म्हणाले की होईल होईल जाऊ देत 5-7 वर्षानंतर. आणि खरंच तसं झालं की 10वी झाल्यानंतर आशुतोष आणि धाकटा मुलगा तर 10वी झाल्यानंतर पुण्याला शिकायला आले. ते 4-5 वर्ष पुण्यात असल्यामुळे मला ती 5 वर्ष या साधनेसाठी थोडीशी तरी मिळाली. त्याच्या अगोदर काहीतरी मुलांच्यावरती असावं म्हणून मुलं थोडीशी 4-5 वर्षाची असताना त्यांच्या मित्रांना घेऊन आम्ही आमच्याच घरात त्यांना गीतेचा अध्याय शिकव, मनाचा शिकव, प्रार्थना शिकव असं आम्ही 1 तासभर की यांच्याबरोबरच सगळ्यांचं माझंही होईल इतपतच माझी साधना होती. मग स्वामींच्या बरोबर आम्ही नागपूरच्या याला क्षमाताई पेन्शनच्याकडे 4-5 दिवसाचा कार्यक्रम असायचा. स्वामी पण ट्रेनमधनंच जायचो, आम्ही पण ट्रेनमधनंच जायचो. जाता येताना पण खूप मजा असायची. ते जिथे बसलेले असायचे सुषमाताई त्यांच्यासाठी गादी त्यांचं खाण्याचं सगळं घेऊन यायचे. 3rd क्लासमधनंच जात होतो. त्या पट्ट्यापट्ट्यांचा बाक असायचा त्याच्यावर त्यांची गादी पसरलेली असायची. ते आणि आई त्याच्यावर बसायचे आणि सगळं रिझर्वेशनचं सगळं सोडून खालती वरती इकडे दाटी वाटीनी सगळा तरुण वर्ग बसलेला असायचा. आणि तिथे सत्संग चालायचा, प्रश्नोत्तरं चालायची, अभंग चालायचे. असं सगळं स्वामीच कोणाला तरी काहीतरी एखादा विचारायचं आणि मग त्या अनुषंगाने बोलायचे. असं म्हणजे जिथे जातील तिथे वातावरण असंच असायचं. रोज रात्री आमच्या घरी सुद्धा आई एकही दिवस स्वामींचे पाय न चेपता झोपली नाही. स्वामीचं जेवण झालं, सगळं मागचं आवरण झालं, स्वामी पडलेले असायचे. रोज तिचे पाय चेपायचे, स्वामींचे पाय चेपायची ती आणि मगच येऊन झोपायची. आणि ते स्वामी जाईपर्यंत अखंड चालू होतं. एक आमच्याकडे अतिशय की ज्याला सुरुवात केली, जे काही हे केलं ते शेवटपर्यंत तसंच चालू राहिलं. जी प्रवचनं सुरू केली शेवटपर्यंत चालू, जे सत्संग घेतले शेवटपर्यंत, तसं तेही शेवटपर्यंत. तसं नागपूरला सुद्धा त्यांचं सगळ्या मुलांच्याबरोबर बोलणं झालं, जेवण झालं, सगळं आवरून झालं. मुलं सगळं गप्पा मारायला स्वामी सगळा, कारण दिवसभरचा पॅक प्रोग्राम असायचा की सगळं झालं की त्या मुलं जिथे उतरलेली होती तिथे येऊन बसायचे. सगळ्या सतरंजांच्या घड्या असायच्या त्याच्यावर स्वामी बसायचे आणि सगळे गोळा करून आणि सहज विनोद, हास्य विनोद, चेष्टा असंच चालायचं 10-15 मिनटं आणि झोपायला जायचे. ते झोपता झोपता रामरक्षा म्हणत असत. अर्धी ओळ स्वामी म्हणायचे, अर्धी ओळ आई म्हणायची.
ते सगळ्या मुलांना माहिती झाल्यानंतर सगळे झोपायच्या वेळेला त्या बाहेरच्या खिडकीच्या इथे समोरच्या पॅसेजमध्ये बसायचे आणि अर्धी वेळ स्वामी म्हटले की पुढच्या आईच्या बरोबर सगळी मुलं पण म्हणायची. असं संपूर्ण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सगळं वातावरण असं भरलेलंच असायचं आणि बाहेरगावी गेल्यानंतर तर फारच मजा असायची. आणि नागपूरला पण जसं बारामतीला भावाचा सागर आहे तसं नागपूर पण अतिशय भावयुक्त लोक आहेत तिथे. श्यामाताईंच्याकडे उतरायचं, सुनीतीताई संत होत्या, खूप प्रेमाने सगळ्या साधक वर्गांचं पण त्या करत असेल. त्यामुळे त्यांच्याकडे कोणाकडे तरी पाद्यपूजा, सकाळचा सत्संग, ध्यान, मग दुपारी कुठेतरी आणखीन एका ठिकाणी जायचं, संध्याकाळचं प्रवचन, असा सगळा कार्यक्रम असायचा. त्या वातावरणाचा परिणाम म्हणून सत्संगतीचा परिणाम काय होतं किंवा साधकांच्या संगतीत राहा असं स्वामी का सांगत असत की त्या वातावरणाचा पण एक खूप सुंदर परिणाम होत असतो. तसं ते वातावरण इतकं भारलेलं होतं. स्वामींची प्रवचन होते आणि जनार्दन स्वामी महाराजांच्या मठामध्ये आम्ही गेलो होतो आणि त्यांना नमस्कार करून बाहेर त्यांचं योगाचं असं एक मोठा एक चौकोन असा होता आणि तिथे आम्ही असं नमस्कार करायला जाताना असं जाणवलं की निराळं काहीतरी वाटतं आहे. म्हणून मग तिथे बसल्यानंतर त्यावेळेला काही अमनावस्था म्हणून नाही, मुलं खूप जण जात होती ट्रान्समध्ये, परंतु तेवढी काही ध्यानाची प्रगती नव्हती. परंतु ते सामर्थ्य स्वामींचं होतं, त्या जागेचं होतं आणि त्या वातावरणाचं होतं आणि त्यामुळे तो अनुभव, ती चुणूक मला त्यावेळेला तिथे मिळाली. आईला तर सगळ्या मुलांना पण आनंदच झाला, सगळ्यांनी येऊन मला मिठी पण मारली, खूप हे केलं आईनी पण. आणि त्यावेळेला मग सारखं स्वामींच्याकडे बघितलं की डोळ्यात पाणी यायचं, भुवया जरा बत्ती जात आहेत असं असं ते सारखं. मग त्यांनी पाठीवरनं हात फिरवला, त्याला तर काही हेच नाही, पण आई पण आता निरांजन घेऊन ओवाळू नको, हां सांभाळ स्वतःला, नाहीतर गोंधळ होईल, काहीतरी लागेल असं सारखं. परंतु त्या चुणकीचा आम्ही फारसा फायदा करून घेऊ शकलो नाही, एवढं खूप वाटतं. ते सगळा फायदा घ्यायला पुढे एवढी वर्ष गेली. आता मुलं मोठी झाली, संसाराच्या जबाबदाऱ्या संपल्या, सुनांवरती सगळं टाकलेलं आहे. त्यावेळेला नोकरीच्या ह्याच्यामुळे स्वामींची जास्त सेवा करायला खूप नाही मिळाली, पण आईची सेवा त्या निमित्ताने मिळाली, आईच्या सान्निध्यात राहायला मिळालं. आणि देहाच्या या अवस्थेमध्ये सुद्धा किती प्रसन्न माणूस असतो, त्याही अवस्थेमध्ये ते रुटीन, सकाळचं तिचं उठणं, आवरणं, तिला व्हीलचेअरवरनं माऊलींच्या दर्शनाला घेऊन जायचो, तर ती डाव्या हातावरनं माऊलींचं तेही तत्तर उचलण्याची शक्ती कमी कमी होत गेली होती. पण त्याही वेळेला माऊलींच्या गालावरनं, हातावरनं, डोक्यावरनं ती ज्या प्रेमाने हात फिरवत असे ते बघण्याचं मात्र भाग्य खूप जणांना पण मिळालं, पण आम्हाला ते त्यांची मुलं म्हणून मिळालं. आणि खरोखरच जीवन कृतार्थ या दृष्टीने करूया. तो आनंदाचा क्षण आत्ता आम्ही पुन्हा थोडा थोडा अनुभवण्याचा प्रयत्न करतो. दिलं खरं त्यांना विचारायचं. लक्ष्मी रोडला एक दुकान, एक व्यवसाय आणि एकीकडे अध्यात्म, हे कॉम्बिनेशन ते पचत नाही. एकीकडे आपण म्हणतो ते तुकाराम महाराजांना राखणीसाठी ठेवलं आणि तुकाराम महाराजांसारखाच राखणीकार असावा असं सगळ्या पक्षांना वाटलं असेल. मला नंतर जे मी वाचलं, बापू सरांचा अनुभव वाचला, त्याच्यात स्वामींना ते भेटले तर तुकारामच भेटले. दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं आहे. एक तर आमचं दुकान थोडं आतमध्ये होतं, भावेश्वर शाळेचं, ते पावन मारुती आहे ना त्या रस्त्यावर होतं, लक्ष्मी रोडवरती नव्हतं, त्यावेळेला करण्यासारखं होतं. परंतु स्वामींनी दुकानदारी जी केली ती गरज म्हणून, संसाराला पैशांची आहे तेवढीच केली, हाव म्हणून त्यांनी कधी वाढवलं नाही. सुरुवातीपासून पहिल्यांदा ते टेलरिंग शिकले होते, ते आणि माझ्या आत्याचे मिस्टर, ते दोघेही तिथेच होते, तिथेच ओळख झाली. त्यांनी टेलरिंगचं दुकान काढलं
माझे म्हणजे आत्याचे मिस्टर कापून आम्ही काका म्हणत असत ते कापून देत असत आणि स्वामी मशीनवरती शिवत असत असं सुरू झालं. मग त्याच्यापासून थोडं वाढत कपडा ठेवायला लागलो आणि मग ते कपड्याचं वाढतं आहे तर आपण मोठं करूया असं एकेकाच्या ह्याच्या टप्प्यांनी त्यांनी समोरचं मोठं दुकान येतं. पण त्याही वेळेला खूप मोठं कारण संसाराची तशी 4 मुलांची जबाबदारी आहे म्हटल्यानंतर थोडं अर्थार्जन असणं जरूर होतं. परंतु अति पाहिजे असं कधी त्यांना वाटलं नाही की मोठं दुकान असावं, खूप पैसा असावा, गाडी घोडे असावेत. किंबहुना म्हणून त्यांनी शेवटच्या ह्याच्यात की मी 40 वर्ष 50 वर्ष संसार केला पण मी संसारी नाही, मी 40 वर्ष दुकानदारी केली पण मी दुकानदार नाही असं जे म्हणाले. किंवा इव्हन मी इतकी वर्ष प्रवचनं केली अगदी न हे करता एकही दिवस सुट्टी न घेता तरी मी काही प्रवचनकार नाही. त्यांनी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या उन्नतीसाठी म्हणून केल्या. धंदा करत असताना सुद्धा मुख्य लक्ष होतं त्यांचं त्याच्यातनं वेळ मिळेल त्याच्यामध्ये ते सगळा अभ्यास त्यांचं वाचन किंवा तरुण मुलं आली त्यांना ध्यानाचं सांगण्याचं हे सुद्धा त्यांनी दुकानातच केलं. आतमध्ये काउंटरच्या पाठीमागे हळूहळू तोच दरबार जास्त वाढत गेला होता. आणि ईश्वराच्या कृपेने की कधी आम्हाला कमी कधी काही पडलं नाही. स्वामी म्हणतात ना की जो पण म्हणजे भगवंत त्याला सांभाळतो मग काळजी करण्याचं कारण काय असं त्यांचा विचार. पण म्हणून त्यांनी सगळं भगवंतावर म्हणजे असेल माझा हरी तर देईल काढल्यावर हा कधीच नव्हता. समर्थांच्या सारखंच अतिशय प्रयत्नवादीच होते ते. प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळे, हे प्रयत्नांनीच परमेश्वर प्राप्त होतो हे अगदी त्यांचं पक्क होतं. स्वतः म्हणजे स्वय कष्टाच्या विनका होतो जे करतात जसं तिथे कष्ट करायला पाहिजे तसं संसारात सुद्धा पण हसत खेळत केलं. संसार होत जातो असं ते जे म्हणत असत की म्हणून काय केव्हाही गेले केव्हाही उठले कुठेही असं नव्हतं. त्याच्या वेळेला ते दुकानात गेले ज्या वेळेला गिऱ्हाईक असेल ते गिऱ्हाईकांचे पण इतकं त्यांच्या येत होतं की जो विषय चालला असेल बोलत असतील यांच्याकडे काही परमार्थाच्या ह्याच्यातलं अगदी गहन विचार म्हणत असेल गिऱ्हाईक आलं तर ते उठून जात असत. ते गिऱ्हाईक झालं व्यवहार पूर्ण झाला की पुन्हा त्यांनी कधी विचारले की कुठपर्यंत आलो काय सांगत होतो ते त्या विषयापासून पुढे बोलायला सुरुवात करत असत. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या सारखं तुकाराम महाराजांचं कसं होतं की त्यावेळेला बाहेर अवर्षणच पडलं आणि लोक भुकेली आहेत आणि आपल्या ह्याच्यात आहे म्हणून त्यांनी अन्नधान्य जे काही होतं ते वाटून टाकलं किंवा हे करून टाकलं. म्हणून त्यांच्याबद्दल जे काव्य त्या साधूंनी केलं की वृत्तो तुकारामावर त्यांचं वृत्ती जी होती ती तुका म्हणून सगळ्यांचा संगम ज्ञानेश्वर महाराजांचा समर्थांचा. कारण तुम्ही जर त्यांचं प्रवचन ऐकलं असेल किंवा कॅसेटमध्ये जर बघितलं तर त्यांचा जो प्रवचन करण्याचा जोश होता तो बघून सुद्धा नुसतं त्यांना बघायला सुद्धा त्या जोशमध्ये आनंद वाटत होता. इतका जोशपूर्ण होता त्यांचा उत्साह भयंकर होता. म्हणजे कधी कधी ते म्हणायचे ना की अरे हा आनंद आहे ना हा आत माझ्या आता मावत नाही आहे कोणीतरी भेटायला पाहिजे कोणीतरी म्हणते म्हणायचे ती उदाहरण देते की रामकृष्ण म्हणत असत की आतमधलं जो आहे हे लवकर लवकर यायला पाहिजे मग तसंच त्यांचं होत असेल. आणि ज्या वेळेला आजारी होते पडून होते शेवटच्या त्यावेळेला असे कधी कधी एक 5 मिनिटं बोलायचं त्याच्यात की अगं मी असा ज्या वेळेला पडलेलो असतो त्यावेळेला मी एक एक ओवी ज्ञानेश्वरीची अशी बघत जाते आणि मग मला असं जाणवतं की प्रत्येक ओवी मी अनुभवलेली आहे. तसं प्रत्येक ज्ञानेश्वरी त्यांनी अनुभवली होती. म्हणजे दुकानदारी करत असताना किंवा दुकान विकायच्या वेळेस म्हणजे ते किती अलिप्त होते प्रत्येक गोष्टीमधनं की ज्या वेळेला 40 वर्ष त्यांनी ते दुकानदारी केली होती खूप प्रेमाने केली होती. म्हणजे असं काय माझ्या नशिबी आलं म्हणून करतो असं नाही. अतिशय नीट केलं म्हणजे स्वतः झाडून पुसून झटकून सगळं व्यवस्थित करून सगळं करत असताना दुकानदार विकल्यानंतर किल्ल्या त्या माणसाच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी वळून पुन्हा मागे बघितलं सुद्धा नाही. ते आणि आई जे सोडून गेले ते डायरेक्ट खांडेकरांच्या केंद्रामध्ये गेले. चला आता आपण अध्यात्मासाठी मोकळे म्हणजे कुठलेही म्हणून ते नेहमी म्हणायचे की उपन्न झटकले की जायला तयार कुठेही पाठीमागे अडकलाय कोणाचा जीव असं नाही. पण म्हणून प्रेम नव्हतं का
ज्या वेळेला माझा सेकंड इश्यूच्या वेळेला थोडेसे प्रॉब्लेम झाले ते सुषमाताई तिथे होत्या. स्वामी घरी पूजा करत होते आणि त्या सांगायला आल्या की ऑपरेशन करायला लागणारे थोडेसे तुम्ही नाही नको तुम्ही आहात ना तिथे, तुम्ही असू दे मी माझं करून मग येईन, तुम्ही बघा. म्हणजे ज्यावेळेला ते आले त्यावेळेला मी शुद्धीत होते. मला माहिती आहे आमच्या सासरी म्हणाले अगं एवढं सगळं सांगतात पण किती प्रेमाने ते जवळजवळ 10-15 मिनटं तुझ्या पोटावरनं याच्यावरनं हात फिरवत उभे होते इथे. तर म्हणजे प्रेम पण त्यांचं विलक्षण होतं सगळ्या जीव प्राणी माता. म्हणजे आमच्याकडे एक कुत्रा होता, आमच्या दुकानात एकदा चोरी झाली होती त्यावेळेला ते आणले एस टी कॉलेजच्या मधनं ते रस्त्यावर ते कुत्रं हे आणलं होतं. पण त्याला पाहून ते त्यांच्याबरोबर दुकानात त्याला घेऊन जायचे जरा मोठा झाल्यानंतर याच्यासाठी म्हणून. किती त्या कुत्र्याचं प्रेम म्हणजे त्याला सुद्धा की ज्यावेळेला आजारी पडला ते शिवाजी ह्याच्या तिथे खालती ते वेटरनरी हॉस्पिटल होतं, तर त्यालाही चालायला येत नव्हतं. त्या गाडीवर आणलं तर स्वामी दिसल्यानंतर तो त्याच्यातनं उतरला, असंच सरपट आला त्यांच्या पायावरती डोकं ठेवून असं चाटलं, त्याच्या डोळ्यातनं पाणी, स्वामींच्याही डोळ्यातनं पाणी. मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरांचा फोन आला की तो म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांच्यावरती त्यांनी अतिशय प्रेम केलं. त्याचं त्या खांडेकरांच्या केंद्रात बसले होते असं म्हणजे घराघरातच केंद्र चालू होते आणि पंख्याच्या लागून एक चिमणी पटकन त्यांच्या इथे पडली. तर तिला पण खूप प्रेमाने घेतलं, थोडं पाणी तिच्या ह्याला लावलं आणि म्हणाली या वास्तूत तू गेलेली आहेस, पुढच्या याला खूप चांगल्या आहेत ह्याच्यामध्ये येशील. मग म्हणजे ही जे प्रत्येक याच्याबद्दल की प्रत्येकाला त्याचा गुण धरून पुढे घेऊन जायचं ते तिने पहिल्यापासून असं लावलं असेल. मला काही असं नाही पण आनंद वाटतं आणि आपल्या सर्वांच्या वतीने